साहेब अचानक सगळ्या मशीन बंद झाल्या. मशीन बंद झाल्या? हो. असं कसं काय झाल्या? आल्या नाही, मी बंद केलंय. इंद्रा तू हो, मी बंद केल्यात आणि त्या सुरू सुद्धा मीच करू शकतो. काय बोलतोयस? विक्रांत, ही एक मशीन नाही, ही अख्खी फॅक्टरी मी आणि आबांनी कोळून प्यायलोय, कळलं तुला? आणि तुला काय वाटलं रे, तू मला माझ्याच फॅक्टरीत जॉब ऑफर करशील आणि मला ते कळणार नाही? अरे पहिल्याच दिवशी मला डाऊट आला होता, बट देन आय थॉट मिळालेल्या संधीचं सोनं करूया. पण तू काही तुझा नालायकपणा सोडला नाहीस, तुझ्या कुरापती तू सुरूच ठेवल्यास. इंद्रा, हे बघ, मी हे जे काही केलंय तुझ्या फायद्यासाठीच केलंय. अरे तुमचे किती हाल होत आहेत तिकडे, मला बघवत नाहीयेत. काही सोयी नाही, काही नाही. हे बघ, मी तुला आधी मदत ऑफर केली होती, पण ती तू नाकारलीस. म्हटलं तुला इनडायरेक्टली जॉब देऊन तुला फायनान्शियल हेल्प होईल. मला गरज नाहीये तुझ्या हेल्पची. मी माझ्या टॅलेंटच्या बेसिसवर हार्डवर्क करून मला जे मिळवायचं आहे ना ते मिळवू शकतो. जयसिंगराव महाडिकांचं रक्त आहे. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं ना आम्हाला चांगलं माहिती. ही फॅक्टरी माझ्या आबांनी खूप मेहनतीने उभी केली होती, पण ती तू आम्हाला फसवून आमच्याकडनं स्वतःच्या ताब्यात करून घेतलीस. त्यामुळे तुझ्या या खोट्या मायेची आणि दयेची आम्हाला काही गरज नाही. अँड जस्ट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, मी जोपर्यंत ही फॅक्टरी स्वतःच्या हिमतीवर परत मिळवत नाही ना, तोपर्यंत मी इथे परत पाऊल ठेवणार.
सर मानलं पाहिजे तुम्हाला, इतक्या लवकर तुम्ही फॅक्टरीतल्या छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत पोहोचला, त्याचाच फायदा आज आपल्याला झाला सर. खरंच खूप कौतुक वाटतं सर तुमचं. कौतुक कसलं केटी, मी माझं काम करत होतो, पण त्या विक्रांतने परत एकदा माझ्या गरजेचा फायदा घेतला. म्हणून तरी सर तुम्ही त्या कामाचे पैसे घ्यायला पाहिजे होते, पण तुम्ही तर केलेल्या कामाचे पण पैसे नाही घेतले सर. अहो इच्छाच झाली नाही माझी तर नालायक माणसाच्या पैशांना हात लावायची. खरं सांगू सर, मला तुम्हाला पाहिलं की आबांची आठवण येते. खरंच आबा म्हणजे एक चोखपणे एकदम प्रामाणिकपणे काम करणारा माणूस, ज्यानं कधी कोणाचं काम चुकवलं नाही, कोणाचा एक पैसा थकवला नाही, आणि विशेष म्हणजे वाईट मार्गाने एकही पैसा कमवला नाही. तुम्ही सुद्धा त्याच मार्गावर चालला आहात सर. आबांनी आता काम थांबवलंय, पण तुम्हाला काम करताना बघितलं ना सर, आम्हाला हटकून आबांची आठवण येते. तुम्ही पण आबांप्रमाणे एकदम एक्सपर्ट आहात सर. हे काय चाललंय सगळं? आबा परत हॉस्पिटलमध्ये आले, आता रेडिएशन रूम मध्ये गेलेत. हे सगळं इंद्रजित सरांना कळवलं पाहिजे. एक मिनिट केटी. हा राणी बोल. सर मी हॉस्पिटलला आली आहे. काय हॉस्पिटलमध्ये काय करतेस तू? सर मी ते लॉयर सरांना भेटायला जात होते आणि मध्येच मला हा आबा दिसले. मग मी त्यांचा पाठलाग करत या हॉस्पिटलपर्यंत आले. आबा त्याच हॉस्पिटलमध्ये आले जिथे त्यांचे उपचार चालू आहेत. ते डॉक्टरांना भेटलेत आता, आणि अहो सर त्यांना रेडिएशन रूममध्ये पण घेऊन गेलेत. काय? मला असं वाटतं की त्यांना इथे ॲडमिट करतायत. सर मला काहीच कळत नाहीये, खूप गडबड आहे, काहीतरी गोंधळ चाललाय. राणी शांत हो, मी येतो तिथे, लगेच पोहोचतो. हा हो. तुला असं का वाटतं इंदिरा इथे येईल? इंदिरानं मला अशा अवस्थेत पाहिलं तर? नाही, हे सगळं थांबवायला हवं. मॅडम थांबवा हे सगळं, मला पटकन बाहेर काढा. थांबा, लवकर काढा बाहेर, पटकन काढा, लवकर पटकन. मला निघायला हवं. आबा काय झालं आबा? मला नाही करायचं आता, आपण नंतर अहो, पण झालं करूया. काय? मला जमणार नाही आता, मी करतो, मी जातो घरी, जातो. थांबता आबा येणार ऐका नाही. हो आबा. डॉक्टर आबांना कुठे घेऊन जात आहेत? डॉक्टर बाळा अवघड झाले, मी आता नाही थांबू शकत तिथे. अहो आबा काय झालं, असं का करताय आबा? हे बघा, मला आबा, डॉक्टर थांबता नाही येणार. हे बघा, ऐका तुम्ही माझं, मला आल्यापासून ना काहीतरी वेगळंच वाटतंय. संशय आहे मला की माझा कोणीतरी पाठलाग करतंय, त्यामुळे मला तर इकडे निघावं लागेल. आणि तशी मला अस्वस्थ वाटतंय. मला असं वाटतं की आज ट्रीटमेंट करू नये. पण ट्रीटमेंट अशी अर्धवट, प्लीज तुम्ही बाहेर सांगता का, मला कपडे चेंज करायचे. पण ट्रीटमेंट अशी अर्धवट सोडली तरी इन्फेक्शन सगळीकडे पसरेल आबा. अहो पसरून देऊ मला. हे बघा, तुम्ही समजून घ्या, मला प्रॉब्लेम तो नाही आहे. 20 मिनिटं लागतील ट्रीटमेंटला, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे. इंदिराला ही गोष्ट कळली ना, तो इथे येऊन पोहोचेल आणि मग सगळ्याच गोंधळ होईल. म्हणजे आता काही राहणार नाही. आणि
कुठे आहेत आबा? सर आपण त्या रूम मध्ये घेऊन गेलेत. बरं ठीक आहे, बघूया चल. हे बघा माझं ऐका तुम्ही, तुमचं म्हणणं कळलंय मला पूर्णपणे. मी एक काम करतो, मी घरी काहीतरी खोटं नाटं सांगतो की 3-4 दिवसाकरता बाहेरगावी चाललो आहे आणि मग हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो आणि मग आपण ही आपली ट्रीटमेंट पूर्ण करून टाकूया. ठीक आहे, आत्ता मी निघतो, मला निघावं लागेल. चला अहो, अच्छा. माझं ऐका तरी थोडं. तुम्ही दोघं जण इथे? आबा तुम्ही इथे काय करताय? अरे काय झालं, डॉक्टरांचा मला परत फोन आला होता. ते म्हणले की ट्रीटमेंट चेंज करायची, नवीन औषधं लिहून द्यायची. आबा का खोटं बोलताय तुम्ही? आणि काय लपवताय आमच्यापासून? हा, आम्हाला न सांगता इथे निघून आलाय तुम्ही. काय चाललंय तुमचं? कसला लपवाछुपीचा खेळ चालू आहे हा? लपवाछपी काही नाही. डॉक्टर, काय झालंय आबांना? रेडिएशन रूम मध्ये घेऊन जाण्यासारखं काय झालंय? मला काय ते स्पष्ट सांगा. ते डॉक्टर, आबा 1 मिनिट, मी बोलतोय ना त्यांच्याशी. हे बघा डॉक्टर, जे काही झालंय ते आम्हाला स्पष्टपणे सगळं क्लिअर सांगा. आबांना ब्रेन ट्युमर था. काय बाबा त्यांची पुढची ट्रीटमेंट जर नाही झाली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. एवढी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यापासून काय लपवलीत? हा, बोला ना काहीतरी. मी तुमच्याशी बोलतोय आबा. तू शांत हो, चिडचिड करू नकोस. अहो चिडचिड करू नको. तो काय करू मी? ठीक आहे, आबांनी आम्हाला त्रास होऊ नये म्हणून आमच्यापासून ही गोष्ट लपवली. अहो पण तुम्ही त्यांना साथ देताय. डॉक्टर, तुम्हाला तरी त्याचा सिरियसनेस कळायला हवा होता ना. तुम्ही का लपवलं आमच्यापासून हे सगळं? हे बघ, त्यांना दोष देऊ नको, त्यांची चूक नाही, त्यांना मीच सांगितलं होतं. आय एम रिअली सॉरी, बट मी ह्या सर्व गोष्टी तुमच्या कानावर घालण्याबाबत आबांना वारंवार सांगितलं होतं. पण आबांच्या हट्टापुढे माझं काही चाललं नाही. हे बघा डॉक्टर, आय डोंट केअर आबांनी तुम्हाला काय सांगितलंय, तुमचं त्यांच्याशी काय बोलणं झालंय. पण आबांना काय झालंय हे आता आम्हाला स्पष्टपणे नीट सांगा. त्यांचा ब्रेन ट्युमर सध्या लास्ट स्टेजला जायच्या मार्गावर आहे. सांभाळा इंद्रजित सर. खरं तर सुरुवातीपासून त्यांच्यावर उपचार झाले असते तर त्यांचं दुखणं आटोक्यात आलं असतं. पण आबांनी हे आधीपासूनच अंगावर काढलं. आता ऑपरेशनशिवाय दुसरा पर्याय नाही. आबा हो, तुम्ही काय हे आधी सांगितलं नाही आम्हाला. आता जर तुम्हाला काय झालं तर? मला काही होणार नाही, काळजी करू नकोस. मी अगदी ठणठणीत बरा होणार आहे. डॉक्टर यांना घाबरून सोडत. आणि इंद्रा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला खरंच काही होणार नाही. डॉक्टर सांगतायत त्याप्रमाणे थोडीफार ट्रीटमेंट घेतली, मी पूर्णपणे बरा. नाही आबा, आता थोड्याशा ट्रीटमेंटनी काही होणार नाही. आता आपण जे रेडिएशन करतोय त्यामुळे आता सावरायला फक्त थोडा वेळ मिळेल. पण ऑपरेशन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मी आत्ता ज्या टेस्ट केल्या त्याचे रिपोर्ट बघून एक्झॅक्टली काय ते सांगू शकेन. पण सध्या तरी रेडिएशन सुरू ठेवणं गरजेचं आहे. खरं तर मगाशी आबांचं रेडिएशन सुरू होणारच होतं, पण तुम्ही आली याची चाहूल लागली आबांना आणि आबा रेडिएशन सोडून बाहेर आले. आबा तुम्ही का करताय असं? हे बघा, आमच्या काळजीमुळे तुम्ही असं वागत असाल, पण त्याने तुमची तब्येत जास्त खराब होते ना. आबा तुम्ही आमची काळजी करू नका.
आता ना डॉक्टर जे काही सांगतायत ते ऐकायचं, सगळ्या टेस्ट करायच्या आणि सगळे उपचार करून घ्यायचे. तुम्ही आम्हाला बरे झालेले हवे आहात. होणार, मी पूर्णपणे बरा होणार, ठणठणीत बरा होणार. डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे सगळी ट्रीटमेंट पूर्णपणे मी करणार. काय तुझी परीक्षा जवळ आली आहे, ह्याचं काम चालू होतं, त्यामुळे मी हे सगळं लपवून ठेवलं. बाकी दुसरा कुठला माझा हेतू नव्हता. पण आता सगळं चांगलं होणार. तू वकील होणार, त्याचं काम जोरात चालणार, आपण आपल्या नवीन घरात जाणार, सगळं छान होणार होता. बरं, तुम्ही दोघं आता प्लीज बाहेर थांबाल का? मी आबांना ट्रीटमेंटला घेऊन चाललोय. हो. आबा, ह्या वयात मला ही असली कामं करावी लागतात. जिची कामं आहेत ती उंडारते गावभर. ही राणी तर ना, तू मालती आई, तुमची चिडचिड होणं स्वाभाविकच आहे हो. पण अहो, ह्या वयामध्ये तुम्ही ही असली कामं करताय, मला ना अजिबात बघवत नाहीये. जा तुम्ही आतमध्ये, मी करते कामं. आई राहू दे, तुम्ही ना आराम करा बरं. मला अजिबात बघवत नाही आई. नाही, मी करते मदत तुम्हाला. काय करते? नाही, तुम्ही आराम करा बरं आई. नाही, मला कामं करू दे. उर्मिला राहू दे. राहू दे. उर्मिला राहू मला ना दे. खरंच नाही बघवत आई. तुमचे जे काही हाल चाललेत ना, जे काही शांत हो. मी करते ही सगळी कामं, आणि तू ही कामं करायची काहीच गरज नाहीये. जिने करायला हवं ती गावभर उंडारते. तू कशाला करशील ही? त्यात तू 2 जीवांची आहेस. या अशा अवघड अवस्थेत ही अशी कामं करायची नसतात. आणि मुळात तू आराम करायचं सोडून इथे खाली काय करतेस? आई, तुम्हाला कसं सांगू कळत नाहीये. म्हणजे काय झालं? वहिनी काही बोलल्या का? नाही नाही, मला डोहाळे लागल्यासारखं होतंय. काय सांगतेस? अगं मग चांगलं आहे ना हे, म्हणजे आता हे होणारच. मग काय खावं असं वाटतंय? मला की नाही तुमच्या हातची कॉफी प्यावीशी वाटते. एवढ्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन कॉफी प्यायले, पण तुमच्या हातची सर कुठल्याच कॉफीला नाही बघा. तुला माझ्या हातची कॉफी प्यावीशी वाटते? हो. उर्मिला, तुलाच काय ते माझं कौतुक आहे बघ. नाही तर त्या अवदसा या घरात आल्यापासून सगळे तिचंच कौतुक करत सुटलेत. आई, बनवताय ना कॉफी? हो हो, आधी तुझ्यासाठी कॉफी बनवते. चल. का केलं ताबा तुम्ही? काय मिळालं तुम्हाला? एवढी मोठी गोष्ट लपवून आमच्यापासून. आता जर वेळ निघून गेली असती तर काय करणार होतो मी? नाही राणी, तुला असं हिंमत हारून चालणार नाही. तुला आता खंबीर व्हावं लागेल. इंद्रजित सर, मालती मॅडम, आबा या सगळ्यांना सावरावं लागेल. सगळ्यांना या संकटातनं बाहेर काढावं लागेल. सर, असं काय करताय बरं? सराव तुम्ही आवरा बरं स्वतःला. बघा, आबांच्या काळजीमुळे तुमची अशी अवस्था झाली, मला सगळं कळतंय. पण आम्ही रडायची नाही, लढायची वेळ. आपल्या आबांना जपायची वेळ. सराव, तुम्ही जर असे तुटलात तर
आबा आणि मालती मॅडमला कोण सावरणार? तुम्ही त्यांच्यासाठी तरी सावरा स्वतःला. सावरू? मी सावरू स्वतःला? कसं सावरू? हा, माझे आबा ब्रेन ट्यूमरची ट्रीटमेंट घेत आहेत. लास्ट स्टेजला गेलाय ट्यूमर. मरणाच्या दारात उभा आहे माझा बाप. आणि एवढी मोठी गोष्ट मला सांगावीशी वाटली नाही त्यांना. नाही सर, तुम्ही असा विचार नका करू. तुम्ही टेन्शन घ्याल म्हणून आबांनी नाही सांगितलं तुम्हाला. तुम्हाला आपल्या आबांचा स्वभाव माहिती आहे ना. हो, माहितीये मला स्वभाव त्यांचा. खरं तर ना, मुलगा म्हणून मी इतका नालायक कसं असू शकतो का, की माझ्या बापाला माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट विश्वास ठेवून सांगावीशीच नाही म्हटली मला. स्वतःच दुखणं, स्वतःचा आजारपण लपवून ठेवा असा वाटला त्यांना माझ्यापासून. जरा सांगावंच नाही वाटलं मला. या सगळ्यात ना त्यांची काही चूकच नाहीये. मीच इतकं इररेस्पॉन्सिबल वागलोय ना आधीपासून. माझी लायकीच नाहीये त्यांचा मुलगा म्हणून. मी एक मुलगा म्हणून खूप अपयशी ठरलोय. सर, तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. अहो, तुम्ही असे खचून जाऊ नका बरं. तुम्हाला जर आबांनी असं खचलेलं पाहिलं तर त्यांना असंच वाटेल ना की त्यांनी आपल्यापासून हे जे काही लपवून ठेवलं, त्यांच्या आजाराबद्दल त्यांनी नाही सांगितलं, हा निर्णय त्यांचा बरोबर होता. हो, हे सगळं होऊ नये म्हणून तर आबांनी लपवून ठेवली ना ही गोष्ट आपल्यापासून. आपण सगळे घाबरू, खचून जाऊ, आपल्याला खूप टेन्शन येईल म्हणून नाही सांगितलं हो त्यांनी आपल्याला. आणि तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. कितीही मोठा आजार आला तरी आपण आपल्या आबांना काहीच होऊ द्यायचं नाही. आणि ही वेळ अजिबात रडण्याची नाही. तुम्ही बस करा बरं, आता रडू नका. बस, उठा. हे बघा, तुम्ही, मालती मॅडम, आबा, आपण सगळे मिळून या संकटाशी लढू, या आजाराशी लढू आपण. आणि आपण आपल्या आबांना मरणाच्या दारातून परत आणू. मला विश्वास आहे. पण त्यासाठी तुम्हाला सावरावं लागेल स्वतःला. तुम्हीच हिंमत आहात आमच्या सगळ्यांची. तुझं म्हणणं बरोबर आहे. मीच खचून गेलो तर माझी आई कुणाकडे बघेल. आपण करू काहीतरी. काही ना काही मार्ग नक्की निघेल.